आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल भरती 2023साठी अत्यंत महत्त्वाची प्रश्नपत्रिका क्रमांक 10 पाहणार आहोत. यामध्ये एकूण 30 प्रश्न असतील आणि जे शिपाई हमाल पदाचा जे स्लॅबस आहे त्या स्लॅबसनुसार सर्व प्रश्न असतील, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी 100% फायदा होईल. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट वेळेवर मिळत राहतील. तर पाहूयात मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होतात? नंबर 1 ऑप्शन आहे लंडन या शहरामध्ये, नंबर 2 मेलबर्न, नंबर 3 ओव्हल, पॅरिस. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धा ह्या लंडन ह्या शहरामध्ये होतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा. बैलांचे युद्ध हा खेळ कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? ऑप्शन नंबर 1 स्पेन, ऑप्शन नंबर 2 इटली, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 चीन. तर मित्रांनो, बैलांचं युद्ध हा खेळ स्पेन देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा. पुलित्झर पुरस्कार कोणत्या देशामार्फत दिला जातो? ऑप्शन नंबर 1 नॉर्वे, ऑप्शन नंबर 2 भारत, ऑप्शन नंबर 3 अमेरिका, ऑप्शन नंबर 4 इंग्लंड. तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पुलित्झर पुरस्कार हा अमेरिका देशामार्फत दिला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अमेरिका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नंबर 4. अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर तुम्हाला जेवढे काय मित्रांनो प्रदेश आहेत, राज्य आहेत, त्या सर्वांच्या राजधान्या तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याच्यावर हमखास एक प्रश्न पडतो. तर पहा, ऑप्शन नंबर 1 निकोबार, ऑप्शन नंबर 2 कावरती, ऑप्शन नंबर 3 पोर्ट ब्लेअर, ऑप्शन नंबर 4 सिल्वासा. तर अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी ही मित्रांनो पोर्ट ब्लेअर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर 1 मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन नंबर 3 बिहार, ऑप्शन नंबर 4 हरियाणा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सांची स्तूप हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 6. भारतीय आयुर्विमा मंडळाची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन नंबर 1 1957, 1954, 1956, 1950. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, भारतीय आयुर्विमा मंडळाची स्थापना ही 1956 मध्ये झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. झेंडा अवेस्ता हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर 1 बौद्ध, ऑप्शन नंबर 2 पारसी, ऑप्शन नंबर 3 ख्रिश्चन, ऑप्शन नंबर 4 ज्यू. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल झेंडा अवेस्ता हा ग्रंथ पारशी धर्माशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर 1 रेशीम उत्पादन, ऑप्शन नंबर 2 मासे उत्पादन, ऑप्शन नंबर 3 आहे फळ उत्पादन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, नीलक्रांती ही मासे उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. नौदलाचा सर्वोच्च प्रमुख कोण असतो? ऑप्शन नंबर 1 नेव्ही चीफ मार्शल, ऑप्शन नंबर 2 ॲडमिरल, ऑप्शन नंबर 3 जनरल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नौदलाचा सर्वोच्च प्रमुख हा ॲडमिरल असतो. त्यानंतर प्रश्न पुढचा. कर्कवृत्त कोणत्या राज्यामधून जात नाही? ऑप्शन नंबर 1 मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 2 ओडिसा, ऑप्शन नंबर 3 राजस्थान, ऑप्शन नंबर 4 महाराष्ट्र. तर कर्कवृत्त हा ओडिसा राज्यामधून जात नाही, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? ऑप्शन नंबर 1 बराकपूर, ऑप्शन नंबर 2 कानपूर, ऑप्शन नंबर 3 मेरठ आणि ऑप्शन नंबर 4 कलकत्ता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीमध्ये किमान व कमाल संख्या किती असते? कमीत कमी आणि जास्तीत जास्त ग्रामपंचायतीमध्ये संख्या किती असते? तर ऑप्शन नंबर 1 6 ते 17, ऑप्शन नंबर 2 9 ते 17, ऑप्शन नंबर 3 7 ते 13, ऑप्शन नंबर 4 10 ते 17. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीमध्ये किमान व कमाल 7 ते 17 एवढी संख्या असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन नंबर 1 78, 69, 288 आणि ऑप्शन नंबर 4 48. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये नाही. तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे की महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये
एकूण अ, सदस्य संख्या ही. तर पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणते आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 गोवा, ऑप्शन नंबर 2 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 3 दादरा व नगर हवेली, ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र या सर्वावरच आहे. गोवावर आहे, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल वरील सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 15, घटना दुरुस्ती संबंधित कोणते कलम आहे? ऑप्शन नंबर 1 368, ऑप्शन नंबर 2 378, ऑप्शन नंबर 3 352 आणि 4 आहे 358. तर घटना दुरुस्ती संबंधित जे कलम आहे ते कलम आहे मित्रांनो 368. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? ऑप्शन नंबर 1 पंतप्रधान, त्यानंतर उपराष्ट्रपती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देत असतात. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये पहिली सर्वसाधारण निवडणूक केव्हा 78 झाली? एवढी आहे. ऑप्शन नंबर 1 1951 ते 52, 1950 ते 51, 49 ते 50 आणि 47 ते 48. तर भारतामध्ये पहिली सर्वसाधारण निवडणूक ही 1951 ते 52 मध्ये झालेली आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा, दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 नांदेड, सिकंदराबाद, विजापूर, नांदेड. नांदेड हा डबल ऑप्शन आलेला आहे मित्रांनो. तर पहा या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय हे कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी पुस्तक कोणी सुरू केले? ऑप्शन नंबर 1 बालकवी, ऑप्शन नंबर 2 अनंत पाई आणि कवी ग्रेस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी पुस्तक अनंत पाई यांनी सुरू केले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर 1 रायगड, ऑप्शन नंबर 2 सिंधुदुर्ग, ऑप्शन नंबर 3 रत्नागिरी आणि ऑप्शन नंबर 4 ठाणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नंतर प्रश्न पुढचा 21, सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता? ऑप्शन नंबर 1 प्लुटो, ऑप्शन नंबर 2 नेपच्यून, युरेनस आणि शनी. तर सूर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह म्हणजेच काय मित्रांनो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेपच्यून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन नंबर 1 ताराबाई शिंदे, सरस्वती शिंदे आणि गोदावरी परुळेकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ. नंतर पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? ऑप्शन नंबर 1 नेताजी सुभाषचंद्र बोस आणि ऑप्शन नंबर 2 आहे रास बिहारी बोस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आझाद हिंद सेनेची स्थापना. तर पुढचा प्रश्न, अकबरी प्रथा म्हणजे काय? ऑप्शन नंबर 1 चांगली प्रथा, अत्यंत वाईट प्रथा आणि फाजील प्रथा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अकबरी प्रथा म्हणजे चांगली प्रथा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमला, रमा, वैष्णवी आणि सर्व बरोबर. तर पहा या ठिकाणी लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कमला पण होते, रमा पण होते, वैष्णवी पण होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, म्हण पूर्ण करा. आवळा देऊन डॅडॅश काढणे, रस काढणे, पैसा, कोहळा, गर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आवळा देऊन कोहळा काढणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते तर त्या आगगाडीची तासी वेग किती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड. वेग कशा पद्धतीने काढायचं? सुरुवातीला पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे? 3 सेकंद. 3 सेकंद म्हणजेच हे काय आहे? वेळ आहे. त्यानंतर 60 मीटर. 60 मीटर हे काय आहे? अंतर आहे. आणि त्यानंतर आपल्याला काढायचं काय आहे मित्रांनो? वेग काढायचं आहे. वेग काढायचं. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला वेग काढण्यासाठी? सुरुवातीला अंतर जे असते, अंतर किती आहे? अंतर भागिले वेळ करावं लागेल. अंतर आहे 60. ओके. आणि त्यानंतर वेळ किती आहे? 3 सेकंद. त्याच्यानंतर गुणिले जे आपली पद्धत आहे 18/5. मग या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? त्याचा ताराबाई शिंदे यांनी लिहिला. 60/3 गुणिले 18/5. ओके. तर या ठिकाणी पहा 5 याला काटमकाठी करा. 5 1 5 5 2 10 12 आले. 3 1 3 3 सक 18 आणि 12 सकूम 12. रास बिहारी बोस यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल
एक आघाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते, तर आघाडीचा ताशी किती असेल, तर ताशी वेग असेल त्याचा 72 किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणा जबाबदार असते? ऑप्शन नंबर 1 राष्ट्रपती, ऑप्शन नंबर 2 उपराष्ट्रपती, लोकसभा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला काय असते, जबाबदार असते. त्यानंतर प्रश्न पुढचा पहा, रॉक गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? कोणतं गार्डन? रॉक गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन नंबर 1 आहे चंदीगड, श्रीनगर, जम्मू काश्मीर, जयपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंदीगड. त्यानंतर तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? पहा, ऑप्शन नंबर 1 आहे खापोली, रत्नागिरी, गोंदिया आणि नाशिक. तर तांदूळ संशोधन केंद्र हे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, तांदूळ संशोधन केंद्र हे खोपोली या ठिकाणी आहे.